महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नेमका काय असेल महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार, बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं ठरलं। महाविकास आघाडीचा 100-100-80 चा फॉर्म्युला। अधिक जागा जिंकेल त्याचा मुख्यमंत्री सूत्रांची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या यावरही वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 100-100-80 असा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। त्या आधारे पुढील चर्चा होणार असल्याचंही कळतंय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत नेमकं काय ठरलंय त्यावर एक नजर टाकूया। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी 100 जागा लढणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 जागा लढणार। इतर छोट्या घटक पक्षांना 8 ते 12 जागा देणार। ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री। महाविकास आघाडीमध्ये वाद टाळण्यासाठी शरद पवारांनी हा फॉर्म्युला दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने समसमान जागा लढवाव्या, ज्यामुळे छोटा आणि मोठा भाऊ कोण हा प्रश्न निकाली निघेल, हा यामागचा उद्देश आहे। 2019 साली शिवसेना आणि भाजपनं युती करून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांचं विनसलं आणि युती तुटली। हा पूर्वानुभव लक्षात घेता महाविकास आघाडीनं आता ताकही फुंकून प्यायचं ठरवलेलं दिसतंय। जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदावरून वाद होऊ नयेत याची खास खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।